हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा गुण गायणावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायण आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायण आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल थोडासा मोकळा करा ना, जाड झाला, वेगळाच आवाज झाला, थोडा मोकळा कर जरा. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायण आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगाकार प्रथम
करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. टाळी फक्त तुम्हालाच वाजावीशी वाटली, इकडे नाही ना वाजा वाटत. एकट्याने वाजून काय उपयोग आहे, सगळ्यांनी वाजली पाहिजे, बरोबर आहे की नाही? महिला मंडळ झोपल्या का काय? चला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. जय जय श्री राधा रमण, जय जय नवाल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपीत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहावं. पुत्रेति तन्मयतया तरुभिणीदोऽहं सर्वभूतहृदयं मणिमाणतोऽस्मि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अजून कमी झाला आवाज, कमी व्हायला लागला दादा, आणखी कमी होतो. असा मोकळा येईना, जरा मोकळा. हॅलो हॅलो हॅलो. मनोजग मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजन वानरयुतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पायावर्या वारकरी संतांच्या प्यारा, वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची बंधू श्रीजन श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल
हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगन्मान्य वैराग्याचे महामेरू वैराग्याचे जीवलंत प्रतीक असणारे नवे नवे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचं भूषण श्रीमंत संत विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सुंदर सोपा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग हेची दान देगा देवा हा अभंग कुणाच्या पाठ नाही असा शोधून व्यक्ती सापडणार. तुमचं लक्ष माझ्याकडे आहे का सगळ्यांचं? नाही नाही म्हणायला काय अवघड झालं. लक्ष कुणाकडे? इकडे इकडे लक्ष द्या. हेची दान देगा देवा हा अभंग कुणाच्या पाठ नाही असा शोधून व्यक्ती सापडणार. बोला ना, सापडणार. राहू द्या आता. पोरींकडे द्या, पोरी एकमेकीला लावून घेतील. विठ्ठल विठ्ठल आपण अशी दरसोड करू नका. ऐका, अभंग इतका सुंदर आहे, फार गोड सोपा आहे. हेची दान देगा देवा हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. पाठ जरी नसेल तरी कानपाठ तरी आहे, ऐकलेला तरी प्रत्येकानं आहे. फार गोड आहे. गोड विश्लेषण करणारा किंवा भगवान परमात्माकडे आई भवानीकडे सुंदर मागणी करणारा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात आपणाला पाहायचंय. तत्पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूची सत्ता आहे. देवाच्या सत्तेविषयी बोलत असताना अनेक ठिकाणी साधू महात्म्यांनी देवाची सत्ता सांगितली. माझे माऊली ज्ञानोबाराय फार गोड सांगतायत. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता वृक्षाची आपण हाले ज्याची सत्ता. सत्याने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे. अनेक ठिकाणी साधू संतांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते हरिवीण. तुझी असत्तेने वेदाशी बोलणे अनेक प्रमाण आहेत बरं संताच्या भाषेमध्ये. ही झाली संताची भाषा. आपल्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं, महिला मंडळी तुम्ही माझ्याकडे पहा, फक्त माझ्याकडे पहा, काही होऊ द्या. माझा आवाज तर येतो ना तुम्हाला? क्लिअर येतो ना सगळ्यांना? आता फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या भाषेमध्ये बोलत असताना मी रोज कीर्तनामध्ये सांगते, कथेमध्ये सांगते, तुम्ही सुद्धा बोलता बोलता बोलून जातायत. सध्याच्या या कलियुगामध्ये आम्ही काही लोक उभे आहोत, खाली बसू का नाही आमची गॅरंटी नाही, आणि तुम्ही बसलेली लोक उभा राहाल का नाही तुमची गॅरंटी. असं असं करा, असं असं काहीतरी करायचं. पाऊस पडेल का महिला मंडळी? गुबू 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 काहीतरी करत चला. विठ्ठल विठ्ठल
ठिकाणी देवाची सत्ता सांगतायत. पुरुष मंडळी आणखी थोडंसं पुढे जाऊन सांगू का? बशीतला त्या चहा तुम्ही घेतला गड्या, पण कपातला चहा घ्यायची काही आपली सत्ता? आपली सत्ता आज नाही. असा सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा त्याच्या इच्छेने कृपेने आज या ठिकाणी श्री महालक्ष्मी माता मंदिर प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्रिदिनी सुंदर असा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आहे. आणि श्री नवचंडी याग या ठिकाणी सुंदर अशा यज्ञाचं सुद्धा नियोजन आयोजन केलेलं आहे. आणि या त्रिदिनी नामसप्ताहामध्ये आज दुसऱ्याच दिवसाची कीर्तन रूपी, म्हणजे सप्ताह किती दिवसाचा आहे? 3 दिवसाचा. कालचा कितवा दिवस? आजचा. म्हणजे काल भगवान परमात्माचं नाम किती गोड आहे असं सुंदर महत्व सांगणारा अभंग घ्यावा लागतो. आणि आजच्या दिवशी देवाकडे काय मागावं, देवाकडे आपण मागत असताना काय मागावं असा मागणीपर अभंग सेवेसाठी घ्यावा लागतो. आणि उद्या काला म्हणजे 3ही दिवसामध्ये निमित्त आहेत. प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी कीर्तनकार आजचे 3ही बांधलेले आहेत. आणि म्हणून ही जागराची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प भगवान प्रभूच्या चरणावरती समर्पित करण्याचं परमभाग्य मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आता बरं का, ते फटाके उडवायचे थोडेसे बंदच ठेवा, नाहीतर झाला होता आत्ताच गोंधळ बोलता. आज 10 वाजेपर्यंत गावात, मला वाटलं 10 वाजेपर्यंत. चला ऐका, अशा या नामसप्ताहामध्ये कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याची संधी प्राप्त होते असे आमचे माऊली महाराज पंगुळकर, राधे धामणगाव पुंगळकर ना, पुंगळकर महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. तुमच्याच गावातले, तुम्हाला हसायचं काय कारण आहे? रोज आडनाव ऐकतं की नाही तुम्ही? हे मग कशाला हसायचं उगा, नाही का? असे आमचे माऊली महाराज, फक्त माऊली महाराज गोड अशी कीर्तनाला हे साथ करतायत. कीर्तनामध्ये सुंदर असं टाळ घेऊनही उभेत. उद्या काल्याचं कीर्तन त्यांचं आहे. एक सांगू का, तुमच्या गावातले कीर्तनकार आहेत म्हणून टाळ घेऊन उभे राहिले, तसं त्यांच्या स्वभावाकडे पाहून असं वाटत नाही की कुठल्या प्रकारचा स्वाभिमान अभिमान त्यांना काही असेल म्हणून. कारण अगदी मन मोकळं त्यांचं आहे बोलताना. आता माझी त्यांची पहिलीच भेट आहे. पहिल्या भेटेमध्ये आपण तरी काही ओळखणार, पण माणूस पाहिला की आम्ही असं आहे. महाराज मंडळी म्हणजे 12 गाव फिरलेलं आणि 12 गावचं पाणी पिलेलं, त्यामुळे आम्हाला माणसं ओळखायला आम्ही चुकत नाही. त्यामुळे थोडंसं त्यांच्या स्वभावाकडे पाहून असं वाटलं की असा मन मोकळा स्वभाव आहे. चेष्टा मस्करी असा गोड कीर्तनकार आहेत. आपल्या गावाचं वैभव आहे. असे आमचे माऊली महाराज त्यांनी संपर्क साधला आणि सेवा करण्याची संधी जीवनामध्ये प्राप्त होते. त्याचबरोबर गायनाची सुंदर अशी साथ देणारे श्री हरिभक्त परायण अशोक महाराज असतील, हरिभक्त परायण आसाराम महाराज असतील. इकडे आमच्या मुली आपल्या गावातील का संस्थेच्या कोणाच्या? रुपाली ताईच्या संस्थेतल्या आहेत का? हां, रुपाली ताईच्या संस्थेतल्या काही विद्यार्थी आहेत. गोड गाण्याची साथ करतायत मुली. काही अशोक महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत. या विद्यार्थिनीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी इकडे आमच्या या गुणीजनांसाठी सर्वांनी एकदा जोरात टाळी वाजवायची. आणि अजून एकदा माऊली महाराजांसाठी टाळी वाजवा बरं. चांगला आवाज आला, लय प्रेम करतात गावातली लोक तुमच्यावर. हो ना, मला वाटलं आवाज येतो की नाही काय माहिती, पण अगदी गोड. त्याचबरोबर आमचे मृदंगाची सुंदर अशी साथ करणारे हरिभक्त परायण अमर महाराज असतील. सर्व अगदी गावातील ग्रामस्थ मंडळी आहे. सर्वांच्या मध्ये भगवत चिंतन आहे. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं ज्यांनी रूपरेषा ही रंगवली, कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं, ते असे आमचे श्री रामभाऊ काका उफाडे, मुकादम आरोग्य विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आणि त्याचबरोबर इकडे श्री समाधान उफाडे, ही जी काही उफाडे परिवार आहे ते या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करत आहे. आणि समस्त गावकरी मंडळी राधे धामणगाव, सर्व गावकरी मंडळींसाठी आणि या 2 दादांसाठी, या उफाडे परिवारांसाठी एकदा जोरात सर्वांनी टाळी वाजवायची. ह्याच्यावरूनच कळालं की खऱ्या अर्थानं तुमचा
बऱ्यापैकी सहभाग या उफाडे परिवारांना आहे की तुमच्या संख्येवरून तर लक्षात आलं, पण त्यांचं नाव घेतलं की तुम्ही अगदी जोरात टाळी वाजवली. दादा अजिबात कोण आहेत आता मला परिचय नाही त्यांचा, पण अजिबात घाबरायचं नाही. आता हे पहिला वर्धापन दिन आहे, अखंड हा नामसप्ताह चालेल अशी गॅरंटीनं सांगते मी तुम्हाला. अखंड हा चालू राहील, बरोबर आहे की नाही? हा, सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, आबाल वृद्ध आज कीर्तनासाठी प्रामुख्यानं उपस्थित असणारे आमचे श्री हरिभक्त परायण कीर्तनकारावरती नितांत प्रेम करणारे, मग भलता कुठलाही कीर्तनकार असो, महिला असो पुरुष असो कोणीही, परिसरामध्ये एक सांगू का, श्रवण करायचं सुद्धा लोकांना फार जड जातं, फार अवघड आहे आज लोकांचं. कीर्तनाला इतकं या 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 म्हणावं लागतं. आमच्या जिजांनी अगदी जिथं पत्रिका फक्त पाहिली की स्वतःची गाडी, त्या गाडीत स्वतःचं पेट्रोल, आपल्याला नाही मागत बरं, स्वतःचं पेट्रोल डिझेल आणि स्वतःची गाडी घेऊन त्या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये 50-60 किलोमीटर जरी कीर्तन असलं तरी जिजांची उपस्थिती त्या ठिकाणी असते. असे आमचे श्री हरिभक्त परायण लाटे जिजा यांच्यासाठी एकदा जोरात सर्वांनी टाळी वाजवायची. त्याचबरोबर आज आपल्या कीर्तनाची रूपरेषा करणारे आणि सुंदर असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या जे गावामध्ये आता जो नामसप्ताह चालू आहे, जे कीर्तन आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना दिसणार आहे असे आमचे यूट्यूब चॅनलचे सर्व यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे? गोडवा कीर्तनाचा, आणि दादाचं नाव शुभम दादा. गोडवा कीर्तनाचा हे चॅनल आहे. सर्वांनी त्या चॅनलवरती जाऊन जर कीर्तन पाहिलं आपल्या राधे धामणगावचं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. आणि आमच्या शुभम दादासाठी एकदा जोरात सर्वांनी टाळी वाजवायची. फार गोड लेकरू आहे आणि अनेक वेळेला त्यानं कीर्तन शूटिंग केलेली आहेत. अशी इकडे आमचे मोबाईल शूटिंग करणारे, तुमचं नाव काय? हां, देवक शेवक माऊलीचा म्हणजे यूट्यूब चॅनलचं नाव आहे. हां, ऐका सगळ्यांनी, एक गोडवा कीर्तनाचा आणि एक शेवक माऊलींचा, अशी गोड 2 चॅनल आहेत. त्या चॅनलवरती आपलं कीर्तन तुम्हाला पाहायला भेटेल. विठ्ठल विठ्ठल आता बरीचशी माझ्याकडून नावं चुकली, त्याच्या पाठीमागचं कारण माझं नाव लक्षातच येत नाही, लवकर येतच नाही, चुकीचीच नावं मोबाईलवरती पण कधी कधी चुकीची, पण माझ्या मेमरीमध्ये नाव सेव्ह केलेलं राहतं आणि माझ्या लक्षात येत नाही. आता विसरभोळ्या स्वभाव माझा जास्तीचा वाढला, महिला मंडळ काय करू आता, त्याला वयामानानुसार हे सगळं चालायचं, बरोबर आहे की नाही? वय वाढलं, विसरभोळ्या स्वभाव वाढला. अगदी सर्व महाराज मंडळी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. दादा अजिबात रागवू नका, मी कधीच कोणावर रागवत नाही, पण खरंच मला इथून म्हणजे एवढाच आवाज येतो, असा बाहेरचा मोकळा आवाज येईना. जे तुम्हाला वाटत असेल किंवा तिथं येत असेल आवाज, काही अडचण नाही, पण मला मोकळा आवाज येईना, असं झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. चॅनलवाल्यांना कधीच मी सिस्टीमवाल्यांना कधी बोलतही नाही. आणि काय असतं माहिती, सिस्टीम म्हणजे एक मशीन आहे, ते काय त्यांचं स्वतःच्या हातातलं काम नाही आहे, ते एक मशीन आहे. कुठेतरी एखादं वायर इकडे तिकडे गेलं किंवा एखादं बटन जास्तीचं फिरलं, आपल्या लवकर लक्षातही येत नाही आणि मग ते थोडासा बिघड होऊन जातो. पण गोड साऊंड सर्व्हिस आहे, अगदी सुंदर. आई भवानीचं मंदिर समोर आहे, काय सुंदर पाहतायत आपल्याकडे देवी, सगळ्यांकडे पाहतायत. बरं आता फक्त तुमचं लक्ष माझ्याकडे ठेवा, तुम्ही जर झोपलात ना तर तिचं लक्षच आहे तिकडून. निद्रा देवी बसली बघा पलीकडे त्या मंडपच्या कोपऱ्याला, तिथं मागे नका पाहू, दिसत नाही, इकडे पहा. हा, तिकडे नका पाहू, ती दिसत नाही. मंडपच्या कोपऱ्याला अशी बसलेली असते बा, पाठीमागे टेकून बसलेली असते. मंडपच्या कोपऱ्याला एका बाजूला बसलेली राहते. आणि मग जेव्हा माणसाला झोप लागली की आपण तिला असं बोलवतो, ये, असं मान हलवतो ना तिला, आणि मग ती येते आणि डायरेक्ट आपल्या मुंडीवर येऊन बसते, डायरेक्ट मानेवरती येऊन बसते. त्यामुळे विनंती आहे, पलीकडे कोपऱ्यामध्ये निद्रा देवी बसली, पण तिला काही कुणी बोलवायचं म्हणजे कीर्तन संपेपर्यंत कुणी झोपायचं. तुम्ही बोला ना हो दादा जरा मोठ्यानं, बरं वाटेल, मला आवाजच येईना कोणाचा. कीर्तन संपेपर्यंत कोणी झोपायचं? हा, झोपायचं.
कीर्तन संपेपर्यंत कुणी झोपायचं नाही महिला मंडळी. आणि गर्दीमध्ये जरी कुणी झोपलं तर शेजाऱ्यानं शेजाऱ्याची काळजी घ्या. तुम्ही म्हणाल कशी? मी सांगते तशी. ऐका, इकडे लक्ष द्या. मी सांगते तशी. एखादं जर झोपलं तर शेजाऱ्यानं असा त्याला बारीक चिमटा घ्यायचा. माझी फुल परवानगी तुम्हाला कीर्तन संपेपर्यंत. कोणीही झोपणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायांचा अभंग आहे. मागणीपर प्रकरणातील आहे. सुंदर अशी मागणी देवाकडे तुकोबाराय करतात ते आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी सांगू, आई भवानीच्या वृद्धापन मंदिराच्या वृद्धापन दिनानिमित्तानं सुंदर हा नामसप्ताह आहे. वृद्धापन दिन म्हणजे काय तर आपल्या भाषेत बड्डे. काय म्हणतो आपण त्याला? वाढदिवस जो असतो ना, बड्डे जो असतो ना, 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आपण वाढदिवस करतो, तसाच तो वाढदिवस आहे. वृद्धापन दिन आहे, पण तो आई भवानीचा आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वजण त्या ठिकाणी सामील झाले आणि गोड असं आयोजन सुद्धा या ठिकाणी केले. एक सांगू का, माता माऊलीची जर खरंच आपल्या जीवनामध्ये कृपा झाली तर त्या माणसाला कुठल्याच गोष्टीची कमतरता राहत नाही. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये तिचं इतकं महत्वाचं स्थान आहे. आईचं बरं का, देवीचं इतकं महत्वाचं स्थान प्रत्येकाच्या जीवनामध्ये. मी सांगेल तुम्हाला, आई भवानी जेव्हा दुर्गा रूपामध्ये आली ना, रेणुका रूपामध्ये आली, त्यावेळेला तिने आपली सर्व रोगराई घालून टाकली. आपल्याला जर रोगराई झाली, एखादा कुठला आजार झाला, नाईटे झाली, खरूज झाली महिला मंडळी, तर आपण कोणाला प्रार्थना करतो? हा, आपल्या शरीराला जर काहीतरी त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे, नाईटे खरूज जर आपल्याला झाली, तर आपण सर्वात प्रथम आई भवानीची प्रार्थना करतो, तिला साकडं घालतो आणि मग ती रेणुका रूपाने आपल्यामध्ये येते आणि आपली सर्व रोगराई घालून टाकली. तिनं लक्ष्मी रूपाने आपल्याकडे आली तर आपल्याला खूप सारं धन दिलं. आणि खऱ्या अर्थानं जे परिवार आहे ना, उफाडे परिवार आहे ना, त्यांच्यावरती लक्ष्मीची कृपा आहे. लक्ष्मी म्हणजे धन. तिनं एवढं धन देते की त्याचं आपण विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही, इतकं धन लक्ष्मी आपल्याला देते. एक सांगू का, ती लक्ष्मी रूपाने आली म्हणून तुमच्या गळ्यामध्ये जे काही 15-16 तोळ्याचे जे काही असतात ना, गळ्यामधले दागिने, नाकामधली नस, कानातील कर्णफुलं, पायातील पैंजण, हातातील बांगड्या, गळ्यातील शेवणपीस, बोरमाळ, घागरमाळ, हे असं सगळं असतं ना, सगळं काय काय ते सगळं कोणी दिलं तर ती लक्ष्मी रूपाने आली, तिनं ते तुम्हाला दिलं. तुमचा जो पैसा आहे, हाऊस माऊस करणं आहे ना, ते लक्ष्मी रूपाने येऊन तिनं तुम्हाला दिलं. आणखी पुढे जाऊन सांगू, ती अन्नपूर्ण रूपाने आली, तिनं आपल्या पोटाला पोटभर खाण्यासाठी अन्न दिलं. ती सरस्वती रूपाने आली, तिनं आपल्याला ज्ञान दिलं. आणि ज्ञानाशिवाय माणूस अधुरा आहे. कुठे हे राधे धामणगाव, कुठे ती मुंबई. आपण त्यांच्याकडे थोडंसं ज्ञान आहे, अभ्यास केलेला आहे. सरस्वती रूपाने ती त्यांच्याकडे आली म्हणून एवढा दूरचा टप्पा पार करून एवढ्या दूरपर्यंत त्यांनी त्यांची ख्याती केलेली आहे. परिणाम काय तर ती आपल्याकडे सरस्वती रूपाने आली. हे हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हे हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हे हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. तरी घेऊनी आविना, तरी मंजुळा गायना, तरी घेऊनी आविना, तरी मंजुळा गायना. हे सभे मध्ये बसून शारदे, मयुरावरती बसून, हे हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हे हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. हरी बोल. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, मयुरावरती बसून. सरस्वती रूपाने आली, तिनं खूप सारं ज्ञान आपल्याला दिलं. आणि आपल्याकडे जर ज्ञान नसेल तर ज्ञानाशिवाय माणूस अधुरा आहे.
ज्याला ज्ञान नाही, ज्याला कळत नाही, त्याला लोक सहज बोलता बोलता बोलून जातात, अरे ते वेडे आहे. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. आणि म्हणून तिनं आपल्याला प्रत्येक रूपाचा तिचा विचार करा. तिनं आपल्याला काही ना काही दिलेलं आहे. म्हणून माता लक्ष्मीचं स्थान आपल्या या ठिकाणी आहे गावामध्ये. इतकी पवित्र भूमी असावी ही, की जेणेकरून खरं सांगू का, नाम सप्ताहाचं, कीर्तनाचं, प्रवचनाचं आणि एवढ्या मोठ्या यज्ञाचं किती मंत्र पडत असतील त्या यज्ञामध्ये, किती आहुत्या पडत असतील, एवढ्या मोठ्या यज्ञाचं नियोजन आयोजन या ठिकाणी होत आहे. अर्थात ही भूमी भाग्यवान आहे, ही जागा त्या ठिकाणी इतकी पवित्र आहे. आणि या पवित्र मातीमध्ये येण्याचा योग जर आपल्या सगळ्यांना प्राप्त होत असेल तर आपण त्याहूनही भाग्यवान आहोत. हे काही सहजासहजी कुणीही करत नाही. एकट्या माणसानं पुढे होणं, काहीतरी कार्य करणं, ग्रामस्थांचा आधार असतोच आहे. पण तरी सुद्धा जे भाग्यवान लोक असतात ना, त्यांच्याच नशिबामध्ये कीर्तन प्रवचन या गोष्टी प्राप्त होतात, संतांची संगती लाभते. अन्यथा अभागी लोकांकडे सहजासहजी, एक सांगू का माता माऊल्यांना तुम्हाला, तुमचं जर पुण्य नसेल, तुम्ही अभागी असाल ना, भाग्य नसेल तुमचं, तर तुम्ही कीर्तनाच्या बाहेरून तिकडून मंडपच्या बाहेरून पळाल, पण मंडपमध्ये तुम्हाला देव येऊ देणार आणि नाहीच येऊ देत. काही लोक 2-2 तास, 3-3 तास भांडण ऐकतात, पण 2 तासाचं कीर्तन ऐकत, त्याच्यासाठी तुमचं पुण्य शिल्लक नसतं. जी लोक पूर्वजन्माचं पुण्य असेल तर त्या ठिकाणी आपण कीर्तन प्रवचन ऐकू शकतो किंवा या पवित्र भूमीमध्ये येऊ शकतो. अन्यथा तिकडून फिरू, पण आतमध्ये आपल्याला आई भवानी येऊ देणार नाही. त्याच्यासाठी आपलं पुण्य शिल्लक नसतं. काही गोष्टी प्रारब्धानं नाही तर पुण्याईनं घ्यायच्या असतात. आणि म्हणून अनेक वेळेला मी सांगत असते, नेहमी सांगत असते, की आई भवानीची कृपा माणसाच्या जीवनामध्ये झाली तर माणसाला कुठल्याच प्रकारची कमी राहत नाही. पण तिची प्रार्थना करणं तेवढं गरजेचं आहे. मग खूप वेगवेगळ्या प्रकारे, एक सांगू तुम्हाला, दक्ष महाराजांनी आईचीच प्रार्थना केली होती. आणि या जगामध्ये, या विश्वामध्ये सर्वात प्रथम गोंधळ जर कुणी केला असेल आईची स्थापना जर कुणी केली असेल तर ती दक्ष महाराजांनी केली होती. पहा, दक्ष महाराजांनी सर्वात प्रथम आई भवानीची प्रार्थना केली. इतकी प्रार्थना केली, अट्टहासानं आईला बोलवलंय. आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला.
आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला टाळी वाजवायची हरी बोल आई भवानी तुझ्या कृपेने तारश गंगाला अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी गोंधळाला आई गांबे गोंधळाला गोंधळाला गांबे गोंधळाला क्या बात है वाह आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी अंब गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी असं तुम्ही गायलं असं यांनी वाजवलं तर एखादी आंबाबाई उठायची काय सांगावं यांचं फार अवघड असतं पण तुमच्यामध्ये काही संचारलंच नाही एवढं सुंदर इथं वाजवलं गायलं पण तुमच्यामध्ये संचारलं नाही खरं सांगू का आता या ठिकाणी आई भवानीच्या दारामध्ये हा मांडलेला त्यांनी गोंधळ त्यामुळे इथे आपल्याला काही हरकत नाही मोकळं खेळायला बरोबर आहे की नाही महाराज माऊली महाराज इथे कीर्तन जरी चालू असलं तर इथं मांडलेला हा गोंधळ आहे आईचा गोंधळच केला जातो आणि म्हणून हा मांडलेला गोंधळ आहे त्यामुळे इथं मोकळं खेळायला काही हरकत नाही एक सांगू का तुम्हाला सप्ताहामधील कीर्तन असतील देवीची गाणी एक दोन जरी म्हटलं तर लोक म्हणतात काय व महाराजांनी देवीचीच गाणी गाऊ नाही असं कुठे लिहिलेलं नाही कारण देवी सुद्धा एक देव आहे तिच्याशिवाय जीवनाला अर्थ नाही हे कळतंय आम्हाला पण काही लोकांना वळत नसतं म्हणून ते म्हणतात काय बाबा देवीची गाणी म्हटली म्हणून आज या ठिकाणी कितीही देवीची गाणी झाली तरी काही अडचण का आहे तुम्हाला झोपले का काय माऊली महाराज खरं सांगू का राधे दामणगावच्या लोकांना पाहून मला असं वाटायला लागले सगळ्या महाराष्ट्राचा दुष्काळ तुमच्यावरच येऊन पडलाय सगळा हो ना अशी तोंड गंभीर करून बसलेत सगळेजण जसे माझ्या मातीला आले तिथं असं नाही ना काय विठाला 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 अंबाबाईची प्रार्थना दक्ष महाराजांनी केली तिथून पुढे आता कधी कधी हे अगदी अवघड असतात कधी कधी अभंग गाणे त्यामुळं आम्हाला गाता येत नाहीत मग आमच्या महिला मंडळींना सोपे गार डोंगराची हवणाईला सोसनागार अशी सोपी एवढे देवीचे गाणे आहेत काय सांगू तुम्हाला आता पाठीमागे एक फेमस झालं होतं पा गाणं मला इतकं आवडलं मी बऱ्यापैकी म्हणण्याचा प्रयत्न करत असते ते गाणं असं होतं माता माऊल्यांनो उद्या जर तुमच्या घरामध्ये चुकून आता एवढी मोठ्या महिला आहेत म्हणजे एखाद्याचं तरी उद्या सकाळी नवऱ्यासोबत भांडण होईल ना एखाद्याचं तरी नाही का होतच नाही का तुमच्याकडं आणि नवऱ्यासोबत भांडण 100% महिला मंडळीचं होतं मग एखाद्याचं जरी थोडंसं भांडण झालं की तुम्ही अजिबात चिंता करू नका बिनधास्त इथं लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये येऊन बसा आणि आई भवानीला सांगा आई तुझ्याशिवाय मला या जगामध्ये दुसरं कोणी
तिला सांगायचंय, ज्यांचं घरी भांडण झालं त्यांनी सांगा, ज्यांचं नाही झालं त्यांनी अजिबात सांगू नका बरं का. ज्यांचं भांडण झालंय त्यांनी आईच्या मंदिरामध्ये यायचं आणि आईला सांगायचंय, कुणी नाही मला सांगू मी कुणाला, तू नसल्याची खंत वाटते मनाला, तुझ्या विना जीवनिया काटलंच हाय ग, तुझ्या विना जीवनिया काटलंच हाय ग, हेडा माई ग, हेडा माई ग, हेडा माई ग, हेडा माई ग बाबा. टाळी टाळी टाळी, हात वरती टाळी जोरात. सर्वांनी असे वरती हात घेऊन एक टाळी वाजवा, एक टाळी पुरुष मंडळी. हा आणि बोल, हो श्वासात तू मनात तू देह तुझ्या पायी ग, श्वासात तू मनात तू देह तुझ्या पायी ग, हेडा माई ग, हेडा माई ग, हेडा माई ग, हेडा माई ग. हरी बोल. जय कुणी नाही मला सांगू मी कुणाला, तू नसल्याची खंत वाटते मनाला, तुझ्या विना जीवनिया काटलंच हाय ग, तुझ्या विना जीवनिया काटलंच हाय ग, हेडा माई 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 ग, हेडा आई भवानीच्या नावानं. डोईचा पदर आलाय खाली तिलाच माझी क्यू ग क्यू, डोईचा पदर तिलाच माझी क्यू ग क्यू, अन लखाई माझा जीव ग जीव, लखाई माझा जीव, येडाई माझा जीव ग जीव, माझा जीव, येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव, लखाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव. या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, आला जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, माझं मरण येण्या आधी मला येडा माय गावा, माझं मरण येण्या आधी मला लखा माय गावा, माझं मरण येण्या आधी मला येडा माय गावा, माझं मरण येण्याआधी मला येडा माय गावा. आला जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, आला जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, माझं मरण येण्या आधी मला येडा माय गावा, माझं मरण येण्या आधी मला येडा माय गावा. 2 मिनिटं ऐका बरं. तुम्हाला जर असं वाटत असेल ना आम्ही उठून नाचावं तरी सुद्धा करू शकता, कीर्तन आहे इथे, पण काहीही अडचण नाही. आनंद घ्यायला कुणाचा प्रतिबंध कधी नसतो, अजिबात नसतो. ज्यांची इच्छा असेल त्यांनी ते सुद्धा करू शकता. माझं मरण येण्याआधी मला येडा माय गावा, माझं मरण येण्या आधी मला येडा माय गावा, मला येडा माय गावा, माझं मरण येण्याआधी मला येडा माय गावा. बांगड्याची माळ लिंबावानी डोळं, बांगड्याची माळ लिंबावानी डोळं, उभी हाय नदीच्या काठाला, हो उभी हाय नदीच्या काठाला, लखाबाई पुत्र झालाय भेटला, लखाबाई पुत्र झालाय भेटला. पुत्र झाला भेटला, पुत्र झाला भेटला, या गावाला घुमू लागला, गावात घुमू लागला, अंबाबाई ग तुझं संबळ वाजला,
आमच्या मृदंगाचार्यांसाठी जोरात टाळी वाजवा आणि माऊली महाराजांसाठी आणखी जोरात वाजवा. काय सुंदर देवीचे गाणे म्हटलं की अगदी अंगामध्ये खरंच संचारतं. माझ्या तर संचारतं. मग आता तुम्हाला काय झालं काय माहिती. मला खरंच असं वाटतं की खरंच इतकं नाचावं इतकं नाचावं. कारण खरं सांगू तुम्हाला, आनंद घ्यायला कुठेच कुणाला प्रतिबंध नाही केलेला कधीच. एक महत्वाची गोष्ट मी सांगेल तुम्हाला. कथा असेल कीर्तन असेल, कीर्तनामध्ये माणसाला जर असं वाटलंच की उठून नाचावं तर काहीच अडचण नाही. कारण आनंद त्यांचा जो आनंद नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी. कीर्तनामध्ये आनंद घ्यायला खरं सांगू का, ही परंपरा फार जुनी आत्ताची नाहीये. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि दुसरं कोणी नाचलं नाही तर जगाचा बाप असणारा, ज्याच्या विश्व ज्याच्या हातामध्ये आहे, आपण ज्याच्या सत्तेनं चालतो बोलतो असा वैकुंठधीश भगवान परमात्मा, त्या देवानं ही परंपरा चालू केली कीर्तनामध्ये नाचायची. किती नाचले देव माहिती का? नाचता नाचता देवाचा इतके नाचले माझे भगवान परमात्मा कीर्तनामध्ये. आणि आनंद घेणं एक सांगू का, कुठेही घ्या, आनंद जीवनामधला इतका महत्वाचा आहे. तुम्ही म्हणत असाल का नाचावं, का आनंद घ्यावा, तर आनंद हे एक देवाचंच रूप आहे. ज्या ठिकाणी आनंद असतो ना, सच्चिदानंद आनंद हे सुद्धा माझ्या भगवान गोपाल कृष्णाचं रूप आहे, देवाचं रूप आहे. आणि म्हणून देवाच्या रूपाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला कोणी प्रतिबंध कधी करत आणि कुठेही आनंद घेता येतो. मग छोट्या सप्ताहामध्ये, मोठ्या सप्ताहामध्ये, मोठ्या 5 मजली बिल्डिंगमध्ये सुद्धा घेता येतो. आणि छोटीशी जर झोपडी असेल, रात्री झोपलं तर वरती चांदण्या दिसाव्या अशी जरी झोपडी असली तर त्याच्यामध्ये सुद्धा माणसाला आनंद घेता येतो किंवा समाधानी माणूस राहतो. म्हणून आनंदाला कोणी प्रतिबंध करत नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे वेळ अतिशय थोडासा राहिलेला आहे. तुकोबारायांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांची अखंड पंढरीची वारी चालू होती. अभंगाकडे थोडंसं वळणारे लक्ष द्या माझ्याकडे. अखंड पंढरीची वारी तुकोबारायांची चालू आहे. वारीला जावं, प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला वारीला जावं, पांडुरंगानं पाहावं. असंच एका वारीला गेले. देवानं पाहिल्याच्या नंतर देवानं अशी मान खाली घातली. बरं महिला मंडळ, फार लक्ष द्या माझ्याकडे. देवानं अशी मान खाली घातली. तुकोबाराय जवळ गेले, विचारलं, देवा काय झालं रे बाबा, तुला मान खाली का घातली? म्हणे काही नाही. थंडी आलाय का? म्हणे अजिबात नाही. ताप आलाय? म्हणे अजिबात नाही. डोकं दुखतंय? म्हणे बिलकुल नाही. रुक्मिणी मातेची तुझी काही भांडणं वगैरे झाली? म्हणे अजिबात नाही. मग काय झालं, मान खाली का घातली? तुकोबाराय, तुमच्या चिंतनाचं इतकं ओझं माझ्या डोक्यावरती झालंय, त्या ओझ्यानं माझी मान अशी खाली झुकली. काय करू मी मान सरळ करण्यासाठी? काही नाही तुकोबाराय, काहीतरी मागा ना. तुकोबाराय म्हणतात, नाही रे बाबा, मी मागणार नाही. कारण माझ्या वडिलांनी मला मागायचं कधी शिकवलं? माझ्या वडिलाची मिरास माझ्या वडिलांनी मला शिकवलंच नाहीये. ते मी मागणार नाही. त्यांनी कधी मागितलं नाही, मी सुद्धा
जिथं वडिलाची रीत जाणं तसे माझ्या वडिलांनी मला शिकवलं नाही, तुला काहीच मागणार नाही. तुकोबर आहे, तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. माता माऊल्यांना सांगेल मी, तुम्हाला 3 हट्ट असतात. एक छोट्या लेकरानं केलेला हट्ट माणसाला पूर्ण करावा लागतो, तसा आमच्या महिला मंडळीनं संक्रांतीच्या सणाला हट्ट केलेला तुम्हाला पूर्ण करावा लागतो. म्हणा ना, भीता का? मोठ्यानं सगळ्यांनी लागतो म्हणायचंय. महिला मंडळीनं संक्रांतीच्या सणाला केलेला हट्ट पूर्ण करावा. महिला मंडळ संक्रांत कशावर बसते माय? कशावर? यावर्षी कशावर होती? घोड्यावर का? हा, पारावर? हा, वाघा होती. अच्छा अच्छा, यावर्षी संक्रांत वाघावरती होती. म्हणजे संक्रांत ही घोड्यावर, गाढवावर, वाघावर, डुकरावर, उंदरावर अशी बसत असते. बरोबर आहे की नाही? असं म्हणतायत संक्रांत घोड्या गाढवावर बसते, पण माझे गुरुवर्य इतकं विनोदानं सांगायचे, संक्रांत घोड्या गाढवावर अजिबात बसत, ती गडी माणसावर बसते. इतकं अवघड असतं. संक्रांतीचा सण आला की मावशीची मागणी. मग किती दागिने असले तरी मागणार म्हणजे मागणार. श्री हट्ट पूर्ण करावाच लागतो, तुम्हाला पर्याय नाही त्याच्याशिवाय दादा. बरं का, त्यांनी जर हट्ट केला मला पैठणी पाहिजे, मला किंवा दागिना पाहिजे, तर तो जर तुम्ही पूर्ण केला तर तुमच्याच जीवाचं कल्याण आहे. कारण तुम्ही समाधानी राहाल, घरातली लक्ष्मी समाधानी असेल तर पुरुष मंडळी सुद्धा समाधानी राहतं. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून श्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट फार अवघड आहेत. राजानं हट्ट केला तर तो पुरवावा लागतो. मग पांडुरंगानं हट्ट केला, तुम्ही म्हणाल पांडुरंग कुठला राजा आहे? तर माझा पांडुरंग परमात्मा सुद्धा राजा आहे. तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा. माझा भगवान परमात्मा हा पंढरीचा राजा आहे. अनेक ठिकाणी देवाचं राजाचं वर्णन करत असताना सांगितलंय, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदाणा नाही कळला, वेदाणाही नाही कळला, अंतपा
तुकोबाराय तुम्हाला राजानं केलेला हट्ट आहे. तुकोबाराय म्हणताय देवा तू एवढा म्हणतोच आहेस तर मी मागेल, पण या वारीला नाही, पुढच्या वारीला आलो तर नक्की मागेल. पुढच्या वारीला तुकोबाराय आले, लाईनला लागले, दर्शनाच्या जवळ गेले आणि मग भगवान परमात्मा नाचत होते. देवाला सांगितलं देवा तुझा डान्स बंद कर, तुकोबाराय मागा ना, काहीतरी मागणार आहात तुम्ही. म्हणे हो मागणार आहे देवा, देण्यासाठी तयार आहेस का? म्हणे हो देण्यासाठी तयार आहे, मागा मागा. असं म्हटल्याबरोबर तुकोबारांनी मागितलं देवा तुला जर द्यायचं असेल तर काय दे. अभंगाचं प्रथम जन्म हे चिदाना देगा देवा, तुझा विसरण हवा, तुझा विसरण हवा, तुझा विसरण हवा. हे चिदाना देगा देवा, 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 हे चिदाना देगा देवा. वा वा. हे चिदाना देगा देवा, 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 हे चिदाना देगा देवा. तुझा एवढं मात्र थोडंसं करत जा. तुमच्या म्हणजे एखादं प्रमाण झालं, एखादं वाक्य झालं तर बरं वाटतं. पा कीर्तनकाराला तुम्ही टाळ्या वाजवल्याच्या नंतर, कारण टाळी ही चांगली असते कीर्तनामध्ये वाजवायला. टाळीचा प्रयोग फक्त कीर्तनामध्ये करत चला, घरी गेल्यावर अजिबात करायचा. घरी गेल्यावर केला तर वेगळंच होऊन जाईल. त्यामुळे कीर्तनामध्येच टाळीचा प्रयोग करायचा आणि चांगलं असतं. महिला मंडळी असं म्हणतात पा, तुम्ही जर हातानं टाळी वाजवली तर तुमच्या हातावरची वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा असतात, धनरेषा आयुष्यरेषा, त्याचे भिन्न भिन्न प्रकार असतात. काहींची धनरेषा तुटलेली असते, काहींची बुजलेली असते. ज्यांची तुटलेली असते त्यांच्याकडे अजिबात धन येतं पण निघून जातं. ज्यांची बुजलेली असते त्यांच्याकडे धन येत नाही. ज्यांची पूर्ण तयारी त्यांच्याकडेच भरपूर सारं धन येतं. मग तुमच्या जरी रेषा तुटलेल्या आणि बुजलेल्या असतील तर देवाचं चिंतन करून टाळी वाजवली तर तुमच्या तुटलेल्या बुजलेल्या धनरेषा इतक्या खुल्या होऊन जातात पाहिलं गेलं. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? लेट करंट लागतो तुम्हाला असं वाटलं, पटकन असा झटका बसत नाही. 5G चलत नाही काही? 5G चलतं ना? नाही 5G चलत नाही, टावर नाही, म्हणूनच प्रॉब्लेम आहे. 5G चाललं असतं की माणसाची अगदी टाईट मेमरी असते, बरोबर आहे. 4G असल्यामुळे नेटच पुरत नाही तुम्हाला. विढाला 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 कीर्तनामध्ये असं थोडं जरी काही झालं ना, असं पटकन झटका बसला पाहिजे. कारण कीर्तनकार आहे ना, जास्त वाचार्थ न घेता लक्षार्थ घेऊन ते पटकन पटकन सरळ करून टाकत असतात. आणि म्हणून सगळ्यांनी हाताने जोरात टाळी वाजवत चला. धनरेषा खुल्या होता म्हटलं की तुमच्या टाळीचा आवाज बऱ्यापैकी आला. हेच कलियुग आहे आमचं. एवढं अवघड आहे, एवढं विचित्र आहे. खुल्या होता म्हटलं की टाळीचा आवाज तुमचा आला. पण चांगलं असतं टाळी वाजवलेलं. तो खूप बरा म्हणतात देवा द्यायचं असेल तर काय दे. तुझा विसरण व्हावा, मला तुझा विसर पडू देऊ नको. याच्या पलीकडे मला काहीच नको देवा. काय अर्थपूर्ण मागणी केली हो तुकोबारांनी.
मागणीचे खूप सारे प्रकार आहेत. केव्हा करावी, कधी करावी, कुठे करावी, काय करावी, माणसाला कळायला पाहिजे. खूप प्रकार आहेत पहा मागणीचे. एकच छोटंसं उदाहरण सांगेल आणि पुढे चालेल. एका गावामध्ये दोघी जणी सासू सुना होत्या. तुमच्याकडे आहेत का? नाही, सासू सुनाच नाहीत. काय अवघडच झालं, विचित्रच उलटी उत्तर द्यायला लागली सर. का सासू सुना आहेत ना? हा, प्रत्येक गावामध्ये सासू सुना असतात. त्यांचं नातं असं गोड असतं ना, सासू सुनाचं मा इतकं सुंदर. सासू सुना म्हटलं की कान टवकरले, झोपलेले सुद्धा जाग्या झाल्या. काय अवघड आहे, सगळ्यांचे कान टवकरले. गावामध्ये सासू सुना होत्या. सुनबाईचं नवीन लग्न झालेलं, नवीनच संक्रांतीचा सण आला. सुनबाई माहेरी जाणार होती, पण सासूबाईनं सांगितलं, सुनबाई आता माहेरी जायचं आणि माहेरी गेल्याच्या नंतर माझ्या मुलाच्या मित्राच्या लग्नामध्ये जशी त्यांच्या सासऱ्यांनी कपाट दिलं तसं तुझ्या बापानं तुझ्या लग्नामध्ये कपाट दिलेलं नाही. माहेरी जायचं आणि कपाट घेऊन घरी यायचं, तोपर्यंत घराचा उंबरटा सुद्धा चढायचा नाही. सुनबाई बिचारी घरी आली. घरी आल्याच्या नंतर वडिलांना सांगू लागली, बाबा काहीही करा पण मला कपाट घेऊन द्यावं. गरीब परिस्थितीमधले वडील होते. हाडाचं काडं रक्ताचं पाणी करून मुलीचं लग्न करून दिलेलं होतं. पण तरी सुद्धा आमच्या बापाची इच्छा असते का आपलं माझं लेकरू फक्त सासरी सुखामध्ये राहावं. त्यासाठी आमचा बाप काहीही करायला तयार असतो. आणि मग पुन्हा बापानं कष्ट केले. एक वेळ उपवाशी झोपला, पण मुलीला कपाट घेऊन देण्यासाठी पैसा साचवला. लक्ष देऊ नाही का बरं फार. मुलीला कपाट घेऊन दिलं. कपाट घेतलं, मुलीचं कपाट सासरी निघालं. मुलगी सुद्धा सासरी निघाली. आता सासरी कपाट येणारे म्हणून सासरची मंडळी खुश. काय सांगू, महिला मंडळ. सासरे बुवांनी नवीन धोतर घातलेलं, नवीन शर्ट घातलेला, कडक डोक्यामध्ये अशी टोपी घातलेली. पुणेरी टोपी असतात पहा, आपल्याकडे एवढ्या पाहायला भेटत नाही, पण कडक टोपी डोक्यामध्ये घातलेली. सासरे बुवांनी सासूबाईनं नवीन लुगडं घातलेलं, त्या लुगड्यावरती मॅचिंगची चोळी घातलेली. विदाऊट मॅचिंग नाही, मॅचिंगची चोळी घातलेली. नवरदेव मुलगा जीन्स पॅन्ट, टी शर्ट, डोळ्याला गॉगल, तोंडामध्ये गुटक्याची पुडी, काहीच येत नव्हतं त्याला. असा तो नवरदेव मुलगा होता. पण एवढी तयारी चालू झाली का तर कपाट येणारे, कपाट येणारे. कपाट सासरी आलं, गाडीतून खाली उतरवलं, घरामध्ये घालू लागले. पण घरात कपाट घालत असताना कपाट घरातच जाईना, कारण घराचा दरवाजा छोटा होता. काय मागावं ना हे तुम्हाला मी सांगते. ज्याला ठेवायला घर नाही त्यानं मागणी कशाला करावी, हा पहिला प्रश्न आहे की नाही. काय मागणी करावी माणसाला कळावं. आणि म्हणून घरामध्ये कपाट घालू लागले. कपाट घरात जाईना, घराचा दरवाजा छोटा होता. मग त्यांनी एक युक्ती लढवली. कुऱ्हाड घेतली आणि कुऱ्हाडीनं खटखट खटखट दरवाजा तोडला. तुमच्याकडे कुऱ्हाडच म्हणता का महिला मंडळी? हा, लाकडं तोडायची, माणसं तोडायची नाही बरं का. हा, लाकडं तोडायची, कुऱ्हाडच म्हणतो ना आपण तिला. हा, भाषेमध्ये थोडासा बदल असतो म्हणून विचारावं लागतं. नाही तर तुम्ही म्हणाल माय सगळंच आम्हाला विचारते, मग तू कशाला आली इथं, असं तुम्ही म्हणाल. पण विचारावं लागतं ना, भाषेमध्ये बदल आहे. माझी भाषा बीड जिल्ह्याची, आपला जिल्हा परभणी, जिल्हा बदलला, भाषा जिल्हा बदलला, भाषा. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही माणसं मेल्यावर जाळतो. तुमच्या इकडे मेल्यावरच जाळताना माणसं जिवंत जाळण्याची पद्धत चालू झाली बरं का. हा, लक्षात ठेवा, तुम्हाला पण माहिती असेल. माणसं जिवंत जाळण्याची पद्धत चालू कुठून झाली? टाळी वाजवली. अहो आम्हाला एवढं तरी नका, आम्ही बीड जिल्ह्याचे आहेत ना. काय आनंद झाला त्यांना. माणसं जिवंत जाळण्याची पद्धत सुद्धा चालू झाली, आमच्यापासूनच झाली. असं नाही का, अजून तरी माणसं मेल्यावरच जाळतात. भाषेमध्ये बदल असतो. त्यांनी कुऱ्हाड घेतली, कुऱ्हाडीनं खटखट असा दरवाजा तोडला, कपाट आतमध्ये घातलं. कपाट आतमध्ये गेलं खरं, ते उभं केलं तर पत्रेवरती गेले. ठेवायलाच घर नव्हतं, खुज्जे होते ना पत्रे. मग त्यांनी युक्ती लढवली. पुन्हा घरामध्ये असा एक खड्डा खोदला, त्या खड्ड्यामध्ये कपाट ठेवलं. आता कपाट ठेवलं खरं, पण ते उघडता येईना. खड्ड्यामध्ये ठेवलेलं होतं ना, ते उघडता येईना. मग त्यांनी अजून एक छोटीशी युक्ती लढवली. त्या कपाटाच्या समोर असा छोटासा खड्डा खोदला आणि कपाट उघडण्यासाठी लावण्यासाठी असं व्यवस्थित कपाट घरामध्ये ठेवलं. पण कपाटामध्ये काय ठेवायचं असतं? नवीन कपडे, नवीन साड्या, दागिने,
पैसे, काही अमौलिक वस्तू त्या कपाटामध्ये ठेवायच्या असतात. पण खरं सांगते महिला मंडळ, या बहादरानं हेच असतं ना सगळं. हे सगळं शेतीची सगळी शेतीची जी अवजार आहेत ना ती आणली यानं कपाटामध्ये आणून. मला एकच सांगा, ज्या व्यक्तीला कपाट वापरायचीच अक्कल नाही त्यानं मागणी कशाला करावी? काय मागावं माणसाला कळायला पाहिजे. कुठे मागावं हे सुद्धा कळावं, कधी मागावं हे सुद्धा कळावं. अनेक प्रकार आहेत मागणीचे. प्रत्येक गोष्ट माणसाला कळावी. समोरचा उदार व्यक्तीकडे मागा. समोरचा कंजूस आहे, तुमची मागणी पूर्ण होणार नाही. समोरच्याच्या तोंडावर 12 वाजले तर तुम्ही मागणी केली तर पूर्ण होणार. समोरचा प्रसन्न पहा, त्याची देण्याची तयारी पहा, आणि मग जर आपण मागितलं तरच मागणी. जिथं आहे तिथं मागा, जिथं नाही तिथं मागू नका. ज्या वेळेला बजरंग बलीकडे जातात आमची बिना लग्नाची पोरं, आता काय सांगावं, शनिवार धरणं लग्न होतात का आपल्या तिकडे? हा, शनिवार धरणं, माळ घालणं, पाणी घालणं, बजरंग बलीकडे जातात. बजरंग बलीला रोज विनंती करतात, हे देवा माझं पटकन लग्न होऊ दे, काळी असो नकटी असो कशी असो पण देव दे, मला माझं लग्न होऊ दे, अशी विनंती बजरंग बलीला करतात. बजरंग बली गदा घेऊनच पाठीमागे पळल ना तुमच्या. अरे माझंच नाही झालं तर तुझं कुठून करून देऊ? आहे का त्यांच्याकडे? त्यांच्याकडे जे आहे ते मागा ना, तुझं कुठून करून देऊ? आई भवानीकडे जायचं आणि मागायचं, आई मला घोडा दे. आई म्हणेल मीच वाघावर बसले मूर्खान, तुला कुठून घोडा देऊ? आता जे आहे त्यांच्याकडे ते माणसानं मागावं. मागणीचे खूप प्रकार आहेत. तुकोबारांनी हे सगळं साधलंय. भगवान परमात्माकडे पाहिले, देण्यासाठी तयार आहे, तो उदार सुद्धा आहे आणि तो देणार आहे, तो माग म्हणतोय. आणि म्हणून त्या देवाला मागितलं, देवा द्यायचं असेल तर काय दे, तुझा विसर ना व्हावा, मला तुझा विसर पडू देऊ नको. माझा विसर जर तुम्हाला पडला नाही तर तुम्ही काय कराल? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय म्हणतात, मी आवडीनं तुमचं गुणगान गाईल. भगवान परमात्माचं चिंतन हे आवडीनं, प्रेमानं, भावानं, भक्तीनंच करावं लागतं. आपल्यासारखं नाही करावं लागत. आपण कसं करतो माहितीये? म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा अशाला भेटायचा नाही र, देवा अशाला भेटायचा नाही र, देवा बाजारचा भाजीपाला 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 नाही, बाजारचा भाजीपाला नाही, बाजारचा भाजीपाला. माझा भगवान काय सोपा आहे का? बाजारामध्ये जाऊन 10 रुपयाला विकत घेऊन या, त्याच्यासाठी फार कष्ट करावे लागतात. आणि म्हणून देवा तुझं भजन मी आवडीनं, प्रेमानं, भावानं, भक्तीनं करेल. म्हणून गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय काय मागता हो? हे संसारामधलं काहीतरी मागाना. तुकोबारांनी सांगितलं, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संसारामधलं काहीच नकोय मला, कारण जे तू देशील त्याच्यापासून मला दुःखच होणार आहे. संसारामध्ये आपल्याला काही दिलं, कितीही सुंदर बायको दिली तर सुंदर बायको ती नवऱ्याला त्रास दिल्याशिवाय राहत हो म्हणतं का? बरोबर आहे ना? गोरी गोमटी जर सुंदर बघून बायको केली तर ती नवऱ्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. म्हणा ना, किती सोपं आहे बरं. फक्त नाही म्हणायचं. काय म्हणायचं? पुरुष मंडळीनं सर्वांनी एकदा नाही म्हणा, फक्त माझ्या पाठीमागे. महिला मंडळी तुम्ही शांत बसा, फक्त बघू आपण यांची डेअरिंग किती. सर्व पुरुष मंडळी आउट ऑफ कव्हरेज एरिया. कितीही सुंदर बायको आम्ही केली तर ती नवऱ्याला त्रास दिल्याशिवाय राहत. तुमची लग्न झालीत का? हा, लग्न झाली का? पप्पाचं
त्यांच्या पप्पाचं आणि मम्मीचं झालं म्हणून त्यांना सगळं माहिती आहे. अजिबात तुम्ही नका, बिना लग्नाची नाही. ज्यांची लग्न झाली त्यांनी, आपल्या धामणगावमध्ये लग्न तर झाली ना सगळ्यांची, हा लग्न झाली, ज्यांची लग्न झाली त्यांनी फक्त नाही म्हणायचंय. कितीही गोरी बायको केली तर नवऱ्याला त्रास दिल्याशिवाय राहत. काय झालं महाराज? सगळ्याला संसार टिकवा मना का टिकवायचं आहे, टिकवायचं आहे. आणि तुम्ही जर नाही म्हटले तर संसार मोडणार आहे का तुमचा? फक्त 4 दिवस भाकर भेटणार आहे, याच्या पलीकडे काय होणार आहे? दुसरं काहीच होणार नाही. बरोबर. काय करणे मोलाची माकडे नाचतात संसाराच्या पुढे. ओ काय करणे मोलाची माकडे नाचतात संसाराच्या पुढे. नाचतात संसाराच्या पुढे. काय करणे ती मोलाची माकडे 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 नाचतात संसाराच्या पुढे. नाचतात संसाराच्या पुढे. काय करणे ती मोलाची माकडे नाचतात संसाराच्या. वा वा वा. काय म्हणाले महाराज? काय करावी मोलाची? कोण महाराज? काय करावी मोलाची माकडे नाचतात संसाराच्या. हे सगळं चालू आहे. बायको कितीही सुंदर मिळाली तरी त्रास होतो. आणखी पुढे जाऊन सांगू का माय? मुलगा तुम्ही म्हणत असाल मुलगा जर नसेल तर आमच्या जीवनाला अर्थ नाही, पण मुलगा जर वाईट कर्म करणारा असेल तर त्या मुलाचा तुमचा सुद्धा काही संबंध नाही. म्हणजे संसारामध्ये काहीही आणा, त्याच्यापासून दुःख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात मला धन संसारामध्ये नकोय. कारण धन जास्त माणसाकडे जेवढं आहे तेवढं माणसाला दुःख जास्त आहे किंवा व्याप जास्त आहे. म्हणून धन मला नकोय. मुक्ती मागून घ्या म्हणे, मुक्तीही नकोय. मग काय पाहिजे? संत संग देई सदा. सत्ता तरी मागा, सत्ता नकोय. सत्तेच्या पाठीमागे अहंकार येतो. मला संतांची संगती द्या, याच्या पलीकडे मला काही नकोय. तुकोबाराय म्हणतायत मुक्ती नको मला. मग देवानं सांगितलं मुक्ती नको तर अखंड गर्भवासाला यायचं का? म्हणे अखंड गर्भवासाला घाल अभंगाचं शेवटचं चरण.
हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतायत आम्हाला अखंड गर्भवासाला घाल. हे गर्भवासाचं दुःख काही सोपं नाही बाबा. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषणा कुणाचा. हा जन्म मरणाचा फेरा सोपा नाही. जन्माला येताना खूप त्रास होतो, मरत असताना खूप त्रास होतो. आईच्या पोटामध्ये असताना मुंबईसारख्या शहराच्या गटारामधून आपण एक
9 दिवस 9 महिने मुंबईसारख्या शहराच्या गटारामध्ये राहू शकत नाही. आईच्या पोटामध्ये त्यापेक्षा कहीक पटीनं जास्तीची घाण असते. जन्माला येताना, मरताना एक विंचू चावला तर माणसाच्या जीवाला 3 दिवस वेदना होत आहेत. मरत असताना अशा हजारो विंचू चावल्याच्या वेदना माणसाच्या जीवाला होत आहेत. जन्म मरणाचा फेरा सोपा नाही. तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात पुन्हा जन्माला घाला. भगवान 100 पैकी जर 90% सुख मिळत असेल, एकदा त्या जन्माला आलं की तुझं चिंतन करायचंय ना आयुष्यभर. मग 90% जर सुख मिळत असेल तर 10% दुःख भोगण्यासाठी आम्ही तयार आहोत. कुशाल आम्हाला गर्भवासाला घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पुन्हा पुन्हा आपण जन्माला यावं, पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावरती अशा मोठ्या सोहळ्याचा आनंद लुटावा असं जर वाटत असेल, प्रेमानं महिला मंडळी, तुम्हाला लाडकी बहीण योजना चालू आहे का तुमच्या गावामध्ये? आहे का लाडकी बहीण योजना? का बंद झाली? आता थोडीशी मागे पुढे चाललंय, पण आहे चालू. 1,500 रुपये महिना आपल्याला प्रत्येकीला. आम्हाला नाही आहे बरं का, खरंच नाही. आमच्या गाड्या नावावर आहेत ना, म्हणून आम्हाला नाही. त्या गाड्याच्या पाठीमागचे हप्ते कोणी बघत, पण त्या गाड्या नावावरच्या बघतात, त्याच्यामुळे आम्हाला नाही. तुम्हाला आहे ना? मग तुम्ही कोण झाल्या? मुख्यमंत्र्याची लाडकी. उद्या सकाळीच पप्याच्या बापाला भाकरी करायला सांगा, फुल परवानगी माझी. तुम्ही असं काही करणार नाही आणि तसं काही करू सुद्धा नका. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आपण आहोत, भ्यायचं कारण नाही कुणाला. सगळ्यांनी प्रेमानं दोन्ही हात वरती घ्या, सगळ्या महिला मंडळी, आणि तुम्ही सुद्धा घ्या. सर्व पुरुष मंडळी आउट ऑफ कव्हरेज एरिया घ्या वरती हात. दादा, बाबा, काका, तुमचं लेकरू म्हणून, बहीण म्हणून क्षमा विनंती करते तुम्हाला. वरती हात घ्या. राहू द्या अशी उद्या सकाळपर्यंत. विढोबारख वरती घेतले, सुंदर टाळी वाजवली, सुंदर भजन केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. हात खाली घ्या म्हणायच्या अगोदर घेतली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान दिलेला आहे. अल्पमतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला, काही चुकलं असेल माझं मला वापस द्या, नक्की दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आलेलं तुम्ही घरी घेऊन जा. खूप गोड या ठिकाणी गुणीजन मंडळी आहे. या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरात टाळी वाजवायची सर्वांनी. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करणारे. पण महाराज ऐका ना, मी जाता जाता तुम्हा सगळ्यांना एकच विनंती करणारे. फार गोड आयोजन या ठिकाणी आहे आणि फक्त 3 दिवसाचा नाम सप्ताह आहे. पण या नाम सप्ताहामध्ये तुम्ही सगळ्यांनी एक संकल्प करायचा. तो मी सांगते पहा तुम्हाला. संकल्प काय करायचा आहे, तो संकल्प जर तुम्ही केला आणि या ठिकाणी जेवढे बसले त्याच्यामधल्या फक्त एकाने जरी तो संकल्प आचरणामध्ये आणला तर आमचा त्रिदिनी नाम सप्ताह त्या ठिकाणी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तो संकल्प असा आहे, ऐका लक्ष देऊन. सर्व महिला मंडळी, सर्व पुरुष मंडळी, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. पावर जीवनाचा संकल्प. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचं ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे. संगीताचं ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे. तुझे गीत गाता यावे असे वरदान दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी
अशी संध्याकाळ असा गोड संकल्प जीवनामध्ये करा. एकानं जरी गळ्यामध्ये माळ घातली तर आमचा नाम सप्ताह सफल होईल. आणि म्हणून मला पाठीमागून थोडीशी फरमाईश होती, पिंगळा म्हणा. खरं सांगू का, मी पिंगळा म्हणतच नाही. मला गायला काही अडचण नाही, मी तो पाठही केला नाही आणि म्हणण्याचा प्रयत्नही करत नाही. कारण का बरं लोकाला फुकट द्यावं. पिंगळा म्हटलं बरं का, पिंगळा जर ऐकायचा म्हटलं तर अगोदर 51,000 मोजावं लागतात. बरोबर आहे की नाही. पिंगळा ऐकायचं म्हटलं किती मोजावे लागतात, 51. त्याच्यामुळे फुकट कोणाला काही द्यायचं नाही. पण इच्छा आहे महाराजांची आमच्या की ताई पिंगळा म्हणा. 1-2 मिनिटामध्ये आपण थोडासा पिंगळा, महाराजच गातील, मी फक्त सुरुवात करून देते. हे जरी नाही कार तरी दुसरा येईल, हे जरी नाही सरत शेवटी वा काळ बांधून नेईल, सरत शेवटी वा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. डुगडुग ऐका डोर फिरवितो, निर्गुण निराकार दादा माहुर मजगा, निर्गुण निराकार दादा माहुर मजगा. शगुण 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 सांगा बया आलया माय मागणा, शगुण सांगा बया आलया माय मागणा, सत्वर पावगे मला भवानी आई रडगावा तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रडगावा तुला, सत्वर पावगे भवानी आई रडगावा तुला, सत्वर पावगे भवानी आई रडगावा तुला, रडगावा तुला भवानी आई रडगावा तुला, रडगावा तुला भवानी आई रडगावा तुला. एका जनार्दनी सगळ्याचं मरुद एकली मरुद मला, एका जनार्दनी सगळ्याचं मरुद एकली मरुद मला. रडगावा तुला भवानी रडगावा तुला, रडगावा तुला भवानी रडगावा तुला, रडगावा तुला भवानी रडगावा तुला, रडगावा तुला भवानी रडगावा तुला. पिंगळा महाद्वारी, बोली बोली सगळ्यांनी प्रेमाने म्हणा. सगळ्यांनी जोरात 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 दोन्ही हात आणि एक टाळी सगळ्यांनी. हा सागर होगी भेला गाने
असं हे रात्रभर जरी आपण चालू ठेवलं तर हे कंटाळणार. रात्रभर चालू ठेवा तरी तुम्हाला काही होणार नाही. पण आता तुमच्या बॅटऱ्या फुल चार्जिंग आहेत. आता उद्या सकाळी सकाळीच इकडं पहा ना, काय सुंदर तयारीचा. वासानं त्रास नाही ना होत तुम्हाला? हां, इकडं फार गोड तयारी चालू आहे. त्यामुळे सकाळी सकाळीच पुन्हा फुल चार्जिंग तुमची होणार आहे. पण आमची बॅटरी लो झाली, कारण रात्रंदिवस, दिवसा कथा, रात्री कीर्तन, त्यामुळे आता लो झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करेल. आई लक्ष्मी मातेच्या चरणावरती समर्पित करेल. सगळ्यांसाठी विनंती करेल, मा सगळ्यावरती अशीच कृपा तुझी राहू दे आणि सगळ्यांचं कोटी कल्याण कर, अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करून पुनश्च एकदा आपले परिवाराचं उफाटे परिवार त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरात सर्वांनी टाळी वाजायची. अशीच सद्गती त्यांना प्राप्त हो, असेच कार्यक्रम त्यांच्या हातून होत राहो, अशी पांडुरंगाला आई भवानीला प्रार्थना करून आमच्या माऊली महाराजांना कोटी कोटी धन्यवाद की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. ही सेवा करण्याची संधी जीवनामध्ये प्राप्त होते. सर्व गुणजन मंडळी, दादा तुम्ही सुद्धा सुरुवातीला झाला असं तसं, पण खरंच गोड लागली बरं का पुन्हा सिस्टीम, म्हणून बरं वाटलं. 2 तास कीर्तन, 2 तासाच्या वर 10 मिनिटं आपली एक्स्ट्रा झालेली आहेत. त्याबद्दल सगळ्यांनी क्षमा करावी आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा